कोकणात अशी काही देवस्थाने आहेत, ज्यांच्याबद्दल फक्त इतिहास नाही, तर श्रद्धा, लोककथा आणि लोकविश्वास देखील तेवढाच जिवंत आहे. तर आज आपण वेंगुर्ला शहरातील अशाच एका श्रद्धास्थानाकडे निघालो आहोत, ते म्हणजे श्री वेतोबा देवस्थान. समुद्राच्या अथांग निळाईने, माडांच्या रांगांनी आणि हिरव्यागार निसर्गाने सजलेलं हे वेंगुर्ला. कोकणाचं हे सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये मन मोहून टाकतं. रस्त्याच्या कडेला दिसणारी ही पारंपरिक कोकणी घरं, अंगणातील फुलझाडं आणि निवांत वातावरण, कोकणाची खरी ओळख याच दृश्यांमधून दिसून येते. तर आता हा जो रस्ता आहे, हा वेंगुर्ल्यामधून जातोय थेट घाडीवाड्याकडे. रस्त्याच्या कडेला वाहणारा हा छोटासा ओहळ आणि त्यातून झुळझुळ वाहणारं पाणी, हे सगळं बघून मनाला खूप इतकं शांत वाटतंय. अशा ठिकाणी आलं की निसर्ग किती सुंदर आहे याची जाणीव होते आणि त्याच वेळी तो स्वच्छ ठेवण्याचीही जबाबदारी आपलीच आहे हेही लक्षात येतं. आता बोलता बोलता आपण येऊन पोचलो आहोत सातेरी देवस्थानाजवळ. गाडीवाडा परिसरातील हे सातेरी मातेचं मंदिर स्थानिकांच्या श्रद्धेचं एक महत्वाचं केंद्र आहे आणि अगदी याच मंदिरासमोरून जाणारा हा रस्ता आपल्याला घेऊन जातो आजच्या आपल्या प्रवासाच्या मुख्य ठिकाणी, ते म्हणजे श्री वेतोबा देवस्थानाकडे. या रस्त्यावरून पुढे जाताना दोन्ही बाजूंना दिसतात ती कोकणातील छोटी छोटी पण देखणी घरं. लाल कौलारू छप्पर, घरासमोरचं तुळशी वृंदावन आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई. कोकणातील घरांची हीच खासियत मनाला अगदी भावून जाते. साधेपणा, सौंदर्य आणि निसर्गाशी असलेलं घट्ट नातं या प्रत्येक घरातून जाणवतं आणि अशी टुमदार घरं पाहिली की मन नकळत त्या शांत जीवनाकडे ओढलं जातं. या छोट्याशा रस्त्यावरून कोकणातील टुमदार घरं आणि आजूबाजूची हिरवाई न्याहाळत पुढे जात होती. मंदिर कधी जवळ आलं हे समजलंच नाही आणि सर्वात आधी नजरेस पडलं ते श्री वेतोबा देवस्थानाच्या मागची बाजू. पहिल्या नजरेत अगदी साधंसं वाटणारं हे मंदिर जसं जसं आपण त्याच्या जवळ जातो तसं तसं त्याचं वेगळंपण अधिकच जाणवू लागतं. या मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी आणि स्थानिकांच्या श्रद्धा आपण पुढे ऐकणारच आहोत. त्यासाठी कृपया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मंदिराभोवतीची दाट हिरवाई या ठिकाणच्या सौंदर्यात आणखी भर घालते. समोरचं छोटंसं गुंडेश्वराचं मंदिर आणि त्याच्या शेजारी उभा असलेला हा उंच स्तंभ या संपूर्ण परिसराला एक वेगळंच आकर्षण देतात. काही क्षण इथे शांतपणे उभं राहिलं तरी मनाला एक विलक्षण समाधान मिळतं. मंदिरासमोरच एक प्रशस्त असं मोकळं पटांगण म्हणता येईल ते आहे. मी तिथे पोचले तेव्हा स्थानिक मुलं अगदी आनंदाने क्रिकेट खेळताना दिसली. मंदिर हे वेंगुर्ला 12 पंचायतनामधलं मेन पुरातन देवस्थान आहे. म्हणजे ज्यावेळी सातेरीचं मंदिर नव्हतं त्याच्या आधीपासूनच हे खूप पुरातन मंदिर आहे. या मंदिरात वेताळ आमचा मेन म्हणजे वेताळ म्हणतात, म्हणजे वेतोबा केलं याचं. आणि हा देव मला हे लागतात, प्रसाद लागतात, प्रसादामार्फत कामं होतात. नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ला येथील घाडीवाडा इथल्या वेतोबा मंदिरामध्ये आलेलो आहोत. ज्यासाठी आपण इथपर्यंतचा प्रवास केला होता, त्या श्री वेतोबांचं पवित्र असं दर्शन घेतलं. गाभाऱ्यात विराजमान असलेली श्री वेतोबांची मूर्ती अत्यंत प्रभावशाली आणि तेजस्वी भासते. मोठे जागृत डोळे, चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि शांत पण आश्वासक मुद्रा भक्तांचं लक्ष वेधून घेतात. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर काही क्षण शब्द सुचत नाहीत. गाभाऱ्यातील शांतता, समईचा मंद प्रकाश आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण
मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातं. प्रत्येक भाविक आपापल्या श्रद्धेनुसार श्री वेतोबांच्या चरणी नतमस्तक होतो. दर्शनाचा हा अनुभव माझ्यासाठी खूप समाधान देणारा ठरला. तुम्ही कधी वेंगुर्ल्यात आलात तर या शांत आणि प्रसन्न देवस्थानाला नक्की एकदा भेट द्या. किंवा वारी सूत्रामार्फत कामं होतात. म्हणजे लोकांची काय अशी घरगुती वगैरे देवस्थानिक कामं असतात ती. आणि हे पूर्ण वेंगुर्ला 12 पंचायत आहे. म्हणजे वेंगुर्ला तालुक्याचं त्यातील मेन मूळ देवस्थान. ज्यावेळी पूर्वी मेन म्हणजे सगळ्यात मेन देवस्थान हे होतं. त्याच्यानंतर बाकीचे ते रामेश्वर वगैरे त्याच्या नंतरचे त्याच्या साधारण किती वर्ष जुनं मंदिर खूप आम्हाला तेवढं काय हे नाही आम्ही याच्यात आणि ते मेन मानकरी घाडी आहे तिथे. हा या वेतोबा देवस्थानात पूर्वीपासून इथे लोकांचा म्हणजे विश्वास आहे वेतोबा म्हणून. आरवलीचा वेतोबा वेगळा आणि हा वेंगुर्ल्याचा वेगळा. आरवलीचा सुद्धा वेंगुर्ल्याचाच म्हणतात आणि हा वेंगुर्ल्याचाच म्हणतात असं. सगळ्या वेतोबाची म्हणजे कामं एकच आहे. म्हणतात की हा रात्रीच्या वेळेला लोकांची कामं होतात. म्हणजे लोकांना दृष्टांत होणं, दिसणं, फिरतीला असणं म्हणजे आमच्या याच्यात त्या फिरती वगैरे देवाची असतेच. आणि हा म्हणजे प्रत्येकाच्या नवसाला वगैरे पावतो आणि लोकांची कामं वगैरे होतात सगळी. यात्रा वगैरे कधी यात्रा ही डिसेंबर महिन्यात होते सरासरी. म्हणजे ज्या दिवशी गणपती येतो त्या 30 तारीख मिळून डिसेंबरच्या त्या ह्याला येते तिथीला सप्तमीला. हा सातेरीच्या म्हणजे कसं आहे पुरातन काळापासून वेतोबा हा सातेरीचा भाऊ मानला जातो. त्याच्यासाठी तिकडची जी तरंग देवता आहे ती लग्न झाल्यानंतर दसऱ्याला ती इथे येऊन माळ सोडण्याची म्हणजे जशी भावाकडे येऊन ती हळदीचा वगैरे सोडलं तसं इथे येऊन ते सोडून कार्यक्रम तो उरकला जातो इथे. असं आहे. भाऊ मानला जातो. आणि सातेरी मातेची पण पालखी येते ना. हा ती पालखी म्हणजे तरंग देवता इथे. हा तेवढीच येते म्हणजे ती ह्या दसऱ्याच्या 5व्या दिवशी कोजागिरी पौर्णिमे दिवशी असं आहे त्यांचं. धन्यवाद. दर्शन घेत असताना माझं लक्ष अचानक खिडकीत पडलेल्या चामडी चपलांच्या जोडांकडे गेलो. उत्सुकतेने मी विचारल्यानंतर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी मला सांगितलं की इथे अशी समजूत आहे की श्री वेतोबा रात्री या चपला घालून गावाची राखण करतात. त्यांनी अतिशय श्रद्धेने हे सांगितलं. अशा अनेक श्रद्धा कोकणातील देवस्थानांना एक वेगळी सांस्कृतिक ओळख देतात आणि पिढ्यानपिढ्या जपल्या जात आहेत. तर अशा प्रकारे आजचा हा प्रवास इथेच संपतोय. पण श्री वेतोबा देवस्थानातील शांतता, श्रद्धा आणि वेंगुर्ल्याच्या या सुंदर परिसराच्या आठवणी मात्र मनात कायम राहतील. प्रत्येक देवस्थानाची एक वेगळी ओळख असते. काही ठिकाणं त्यांच्या इतिहासासाठी ओळखली जातात, तर काही ठिकाणं तिथल्या श्रद्धेमुळे आणि वातावरणामुळे मनात घर करून राहतात. श्री वेतोबा देवस्थान हा माझ्यासाठी असाच एक अनुभव ठरला. जर तुम्ही कधी वेंगुर्ल्यात आलात तर या शांत आणि प्रसन्न देवस्थानाला नक्की भेट द्या. कदाचित तुम्हालाही इथे काही क्षण मनशांतीचे अनुभवायला मिळतील. तुम्हाला आजचा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कोकणातील अशीच सुंदर देवस्थाने, ठिकाणं आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले प्रवास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू कोकणातील आणखी एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.